पोटात गोडवा आणि ओठांवर नक्षी असलेला हा पदार्थ म्हणजे आपली दिवाळीतली करंजी. अहो पण काही पदार्थ ना जात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे असणारे आणि म्हणूनच आमच्या शेजारच्या आंटींनी क्रिसमससाठी आईकडून खास शिकून घेतलेली 7 पडांची खुसखुशीत तोंडात विरघळणारी ही कलरफुल करंजी चला बनवूयात. तर अशा पडापडाच्या खुसखुशीत आणि कापसासारख्या हलक्या कलरफुल करंज्या करण्यासाठी एक मोठा कप म्हणजे 1/2 किलोच्या आसपास आपल्याला मैदा घ्यायचा आहे. त्याच कपाच्या प्रमाणात पाव भाग आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, चिमूटभर असं चवीपुरता मीठ आणि पाव कप रूम टेम्परेचरचं तूप घालायचं आहे. सगळं अगदी घट्ट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. यात बरोबर आहे की नाही मोहनाचं प्रमाण ते असं चेक करायचं. बघा आपल्या हातावरती तुपाचा अंश राहतो. आता हे 1-2 तासांसाठी आपल्याला छानपैकी सेट होऊ द्यायचं आहे. आता सारण बनवताना आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. हे तब्बल 1/4 किलोचा बारीक खीस घेतलेला आहे, जो मार्केटमध्ये सुद्धा मिळतो किंवा आपण घरी सुक्या खोबऱ्याची सालं काढून त्याच्यापासून हा खीस करून घ्यायचा. त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत छान त्याला ड्राय रोस्ट करायचं. त्यामध्ये आपण वेलची पावडर, ड्राय फ्रूट आणि 2 चमचे भाजलेली खसखस टाकायची. हे मिश्रण गार झालं ना की यात 350 ग्रॅमच्या आसपास आपल्याला पिठी साखर घालायची आहे. आणि आता हे मिश्रण जे आहे ना ते आपण अगदी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आता मी करायला घेतलेल्या आहेत फक्त 1/2 किलो करंज्या. असं आपण हव्या त्यावेळी त्या करंज्या करू शकतो आणि हे सारण फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं 1-2 महिने. तर आता आपलं पीठ जे आहे ते आपण थोडं सॉफ्ट करण्यासाठी 1 ते 2 वेळा असं मिक्सर ग्राइंडरमधनं किंवा फूड प्रोसेसरमधनं त्याला छानपैकी करून घ्यायचं, ज्यामुळे त्याला छान इलॅस्टिसिटी येते. त्या 1/2 किलोच्या आपल्या पिठाचे हे छानपैकी 7 गोळे केलेले आहेत समान आकाराचे आणि ह्याला लाटून घ्यायचं आहे. ही अशी छान चपाती प्रत्येक पिठाची लाटून घ्यायची. पण ह्याला कलर देण्यासाठी आपल्याला एक खास गोष्ट करायची आहे, ते म्हणजे यातले 2 गोळे जे आहेत ते आपण 2 कलरमध्ये छानपैकी मिक्स करणार आहोत. हा फूड कलर आहे. किंचित पाण्याचा हात लावायचा आणि तो कलर आधी व्यवस्थित डायल्यूट करून घ्यायचा. तुम्ही लिक्विड कलरसुद्धा यूज करू शकता. रंगासाठी आपण केसरसुद्धा वापरू शकतो, पण तळल्यानंतर तो रंग छान खुलावा यासाठी फूड कलर वापरलेला आहे. आता साठी 100 ते 150 ग्रॅम आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. त्यात मावेल इतकं तूप घालायचं आहे. छानपैकी त्याला असं व्यवस्थित बटरी कन्सिस्टन्सीचं करायचं आहे. खूप छान घोटून घ्यायचं आणि आता हे प्रत्येक लेअरवरती लावत जायचं आणि त्यावर दुसरी चपाती लावायची आहे, जेणेकरून आपल्याला असं छान पड असे मस्त फुलतील आणि छान होईल करंजी. आता बघा 2 लेअर लावल्यानंतर आपण 1 रंगाची टाकलेली आहे परत. त्यानंतर पुन्हा मी 2 साधे सफेद रंगाचे लावते आहेत चपात्या. पुन्हा त्याच्यावरती साठी लावून आता ग्रीन कलरची जी चपाती आहे ती लावून घ्यायची आणि शेवटची 7वी चपाती आपण ह्याच्यावरती प्लेन लावणार आहोत. असे हे 7 लेयर्स झालेले आहेत. आता ह्याला व्यवस्थित बंद कसं करायचं आहे बघा. सगळ्या लेयर्सवर आपण साठी लावलेली आहे. एका साईडनी फोल्ड करायचं आहे, अपोजिट साईडनी फोल्ड करायचं आहे. उरलेली साठी जराही वाया न जाऊ देता व्यवस्थित मध्ये लावून घ्यायची आणि आता हा लास्ट 3रा फोल्ड आहे. आता हे भरपूर जाड झालेलं आहे, थिक असतं, 7 थर आहेत, त्यामुळे यांना हळूहळू खेचत जायचं म्हणजे ते एक्सपांड होत जातं. तुम्हाला हँडल करायला इझी जावं म्हणून आपण ते मध्ये कापून घेणार आहोत आणि मग पुन्हा त्याला अशाच पद्धतीत दोन्ही बाजूंनी समांतर खेचत जायचं. आता आपल्याला ह्या साईजमध्ये लाट्या करायच्या आहेत, त्यामुळे आपण पेढे कापण्यासाठी ही परफेक्ट साईज आहे. तर आता असं लांबट अशा आकाराचे आपल्याला पेढे कापायचे आहेत. आता करंजीला छान लेअर यावे ना यासाठी अशा पद्धतीत दोन्ही बाजूंनी ही रोटेट करायची आणि सेंटरला त्याला प्रेस करायचं आणि आपली लाटी तयार करायची. अशा सगळ्या ज्या या लाट्या आहेत त्या व्यवस्थित तयार करायच्या आणि डब्यामध्ये भरून घ्यायच्या, जेणेकरून त्या सुकणार नाहीत आणि आपल्याला लाटायला अगदी सोपं जाईल. तर ह्या सगळ्या लाट्या अशा पद्धतीत बंद करून ठेवल्यात. आता एक लाटी मैद्यावरती लाटायला सुरुवात करायची आहे. पातळसर लाटायची आहे आणि लांबट लाटायची आहे. बघा किती छान ह्या 2 रंगाचे पड आलेले आहेत ना. आता ह्या लाटलेल्या पाऱ्या आहेत ना ह्या अशा दमट कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आणि नंतर सगळ्या लाटून झाल्यानंतर ह्या डब्यामध्ये मी पुन्हा ट्रान्सफर केलेत. पुन्हा तेच ह्या सुकायला नको हव्या. आता ही भरताना काळजी घ्यायची की जिथे आपल्याला जास्त लेयर्स दिसत आहेत ती बाजू खाली घ्यायची आहे आणि यामध्ये आपण कशा पद्धतीत सारण भरायचे तर असा मध्यभागावरती बरोबर हात ठेवायचा आणि सारण 2 ते 3 चमची व्यवस्थित घट्ट दाबून भरायचं आहे. ते लूज ठेवायचं नाही, नाहीतर तळल्यावरती ना ते आतमध्ये वाजतात आणि खुळखुळ्यासारखा आवाज येतो. हे बंद करताना दूध असं बाजूनी किनाऱ्यांनी लावायचं आणि घट्ट व्यवस्थित दाबून घ्यायची आणि कातडीने कापताना अगदी किनारेने ते कापून घ्यायचं आहे. जिथे आपण भरलेली आहे ना तिथेच अगदी मार्जिनवरती ती कातण चालवायची नाही, ज्यामुळे
आतले जे पड आहेत त्याला फुलायला जागा मिळते, नाहीतर तळत असताना ती सुटू शकते, फुटू शकते. ते होऊ नये यासाठी अगदी किनाऱ्याने व्यवस्थित त्याला पॅकिंग करून त्याच्यामध्ये किनारीवरनंच कातण फिरवायची अशा पद्धतीत. आणि करंजी इतकी छान झाली आहे ना. आता ह्या करंज्या तळताना तुपात तळणं कधीही चांगलं. तूप छान आलं आहे की नाही ते बघायचं आणि 2-2 करंज्या निगुतीने तळायच्या. ह्या सगळ्या भरून झाल्यानंतर त्याला दमट कपड्यामध्ये आपण ठेवून द्यायच्या आणि अशा 2-2 करंज्या ॲट अ टाईम तळायच्या. तळताना याची समांतर बाजू आहे ती एकमेकांच्या समोर आली पाहिजे, जेणेकरून असं तूप त्याच्यावरती ओवाळणं सोपं जातं आणि ह्याला फ्लिप करणंसुद्धा इझी जातं. एकदाच करंजी पलटवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती निगुतीने अगदी छान या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताय किती सुंदर लेयर्स झालेत ना आणि ते कलरफुल लेयर किती गोड दिसत आहेत. अशा छान लेयरच्या करंज्या होण्यासाठी थोडेसे कष्ट तर आहेत, पण बघा कष्टाचं फळ किती गोड आहे नाही का. आता तळताना जसजसे लेयर्स मोकळे व्हायला लागतात, यात लावलेली साटी असते ती त्या तुपामध्ये विरघळायला लागते आणि त्यामुळे तळल्यानंतर तूप गढूळ दिसायला लागतं. तर असंच तूप सतत कंटिन्यू करायचं नाही. नवीन तूप ॲड करण्याआधी आधीचं तूप एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि ते स्थिर राहिलं की त्यातला सगळा जो गाळ आहे तो खाली बसतो आणि वरचं तूप फक्त तळण्यासाठी परत घ्यायचं आणि ॲडिशनल तूप तुम्ही वरनं ॲड करून ते गरम झाल्यावरती पुढच्या करंज्या तळू शकता. करंज्या तळताना खूप लक्षपूर्वक त्या तळायला हव्या, कारण सगळी मेहनत ह्या तुमच्या तळणीवरती डिपेंड करते. जर इथे तुम्ही माती खाल्ली तर त्या करंज्यामागे घेतलेली सगळी मेहनत वाया जाते. पण जर या पद्धतीत केलं ना, आय प्रॉमिस यू तुमच्या करंज्या अप्रतिम होतील. सण कुठलाही असो, नवीन वर्ष असं रंगीबेरंगी आणि छान जावं ह्याची सुरुवात ह्या छानशा करंज्यांनी करा आणि नक्की मला कळवा की तुमच्या करंज्या कशा झालेल्या आहेत. करंज्या अगदी महिनाभर छान टिकतात, कारण ह्यातलं सारण जे आहे ते सुक्या खोबऱ्यापासून बनलेलं आहे. अशा छान पडापडाच्या खुसखुशीत कापसासारख्या हलक्या आणि जिभेवर विरघळणाऱ्या या करंज्या आणि याचे लेयर्स तर बघाल तर काही छान सुंदर पड सुटलेले आहेत. बघा ना, अगदी तुम्ही हाताने प्रत्येक लेअर बघू शकता, इतकं सुंदर आहेत आणि खुसखुशीत. आहा, क्या बात आहे. गच्च भरलेल्या ज्याच्या पोटातच गोडवा आहे आणि म्हणूनच तर माझ्या आईकडून आमच्या शेजारच्या आंटींनी क्रिसमससाठी शिकून घेतलेल्या खास कलरफुल करंज्या, ज्या आजही कित्येक वर्ष त्या बनवत आहेत. तुम्हीसुद्धा बनवून बघा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.